अपार्टमेंटच्या सोसायटीमध्ये 7,000 मतदारांची नोंदणी आहे, पण याच्याकडे नरेंद्र मोदी असू देत, अमित शहा असू देत, यांनी दुर्लक्ष केलं। कारण हे सगळं षडयंत्र करणारी हीच मंडळी आहे। बोगस मतदान करून जी सत्ता घेतली त्या सत्तेला हळूहळू सुरुंग लागायला सुरुवात झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयात अचानक 70 लाख मतदान आलं कुठून याबद्दल गांभीर्याने दखल घेतली गेली आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग यांना उत्तर देण्यासाठी तातडीने आदेश बजावले। कसं बघताय या गोष्टीकडे? एक सगळ्यात चांगला पहिला दिलासा या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पहिल्यांदा आलाय की न्याय व्यवस्था कुठल्याही पद्धतीनं चांगल्या पद्धतीला निर्णय देण्याच्या बाजून आहे। जे हा खरं म्हणलं तर प्रकाश आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी आभार मानलं पाहिजे। त्यांनी त्या हितार्थ जो दाखल केला आणि त्याला दाखल करत असताना त्यांनी सांगितलं की सायंकाळी 6च्या दरम्यान जी काय मतदानाची आकडेवारी वाढली ती कशी वाढली याच्या रिटर्निंग ऑफिसरने त्याचा दाखला द्यावा म्हणून एक चांगल्या प्रकारची ही एक प्रक्रिया आहे। आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये EVM असू दे, बोगस मतदारांची नोंदणी असू दे, आदरणीय राहुल गांधी यांनी सुद्धा पार्लमेंटमध्ये एका शिर्डीच्या सोसायटीमध्ये म्हणजे अपार्टमेंटच्या सोसायटीमध्ये 7,000 मतदारांची नोंदणी आहे याचा पुरावा त्यांनी पार्लमेंटमध्ये दाखल केला। पण याच्याकडे नरेंद्र मोदी असू देत, अमित शहा असू देत, यांनी दुर्लक्ष केलं। कारण हे सगळं षडयंत्र करणारी हीच मंडळी आहे। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं लोकशाहीवर घाला घालून EVMचा गैरवापर करून बोगस मतदान करून जी सत्ता घेतली त्या सत्तेला हळूहळू सुरुंग लागायला सुरुवात झालेली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।